इडली डोका तर तुम्ही बनवून देता, तर आज पाहूया अगदी वेगळ्या पद्धतीने रेसिपी. तर आज पाहूया शाळेचा 7वा डब्बा आणि ही रेसिपी कशी बनवली ती पाहूया. अर्धी वाटी घ्यायचा रवा, 2 चमचे घ्यायचं बेसन, 2 चमचे घ्यायचे दही, पाणी घालून थोडंसं मिक्स करायचं, जास्त पाणी घालायचं नाही. त्यानंतर आपल्याला झाकून फक्त 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुलला जातो. पुन्हा जरासं पाणी घाला आणि मिक्स करा. कारण का ते जाड झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भाज्या करू शकता. मी इथे गाजर, कांदा आणि सिमला मिरची घातली आहे. त्याचबरोबर आलं किसून घालायचं. हिरवी मिरची मुलं खात असेल तर घालू शकता, पण मुलं जास्त खात नाही. त्यानंतर मीठ घालायचं, कोथिंबीर घालायचं, मिश्रण मिक्स करायचं. इनो किंवा तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता. फक्त पाव चमचा मी इथे इनो घातलेलं आहे. आता हे मिश्रण झालं की मिक्स केल्यानंतर फोडणी पात्र घ्यायचं, तेल किंवा तूप घालून गरम करायचं, राई टाकायची, कढीपत्ता टाकायचं, हे मिश्रण टाकायचं. झाकून ठेवायचं अगदी 2-3 मिनिटासाठी अगदी मंद आचेवरती आणि पुन्हा तूप टाकून उलट करायचे. छान अशी आपली रेसिपी रेडी होती. मुलांना नक्की करून द्या. मुलांना खूप आवडेल आणि त्या चायचा डबा खाली मात्र येणार नाही.